नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. आमचं बाळ रेडी झालेलं आहे आणि आज आहे संडे, तर आम्ही चला थोडं बाहेर फिरायला चाललेलो आहोत. एका ठिकाणी काम आहे दोन तीन कामं करणार आहोत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच असेल. तर चला, सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा, लाईक शेअर करा, हाईप करायला विसरू नका. आम्ही तिघंही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा आणि कसं वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही हॉटेल चालवता तर किती हे होईल माहिती आहे का? पण ते आपल्याला माहिती पाहिजे ना हॉटेल मधली पण सगळे. कसं नियोजन हे आले म्हणजे भाजी मटन पटन ती सगळे. मटन नाही ना आम्हाला, मला येत नाही. खात नाही का? खात नाही का? अच्छा, मालकरी नाही ना? मालकरी नाही पण खात नाही पहिलेपासून. घरची खाते सगळे, पोरं ती मिस्टर ते सगळे खाते. टेस्ट करते काहीतरी काय ठरलं मग? कसं करायचं? मटन शिजवायला लागते. तू खलबत्ते मिक्सर मध्ये ठोकून भाई तू मटन खाऊन बघ माझं, बस तू परत राडलाच पाहिजे की इतके दिवस. पाणी येणार माहिती का? माझं पनीर सेपरेट सगळं झाल्यावर पनीरला वेळ नाही लागत, कारण नाही तर सावित्री जावित्री काहीच पाहिलं काय काय माहिती तुला त्यातलं? मला नाही माहिती. मला हे सौदा काय दालचिनी, जावंत्री, हे पण आहे. हे माहिती पाठ काय? बेलपत्रे का बेलपत्रे, तेजपान, तेजपत्ता. अरे आय एम सो नॉट गुड ॲट चालेल. आणि काय राव मला हे करायचं. अरे सिरियस महेश, सिरियस. हे चिकन आहे का? हा, ते चिकन बनवते तिकडं. हे चिकन आहे ना? हे मटन आहे. एवढूच आहे का? चिकन इथे शिजवले. कुकरात बनवते, कुकरात. काय फिश आणलेले? शी बाबा, मला अजिबात आवडत नाही फिश. या लोकांना आवडतं फिश. फिश बस. नाही आवडत. थोडं पण नाही आवडत. मला आवडतं. कसं दिसतंय त्यांची? चांगलं लागतं पण त्याचा स्मेल येतो, पण ते चांगलं लागतं. मला फक्त स्मेल नाही आवडत. फिश कोण बनवणार आहे? रवा आणला का थोडासा? आणायचं. हा, आणलाय. तू कसं बनवतो? मॅनेजर मी फक्त बघते कसं काय
जमते का नाही, काही जमलं तर मला थोडा हातभार लावायला, नाही तर माझ्या हात त्याच्यात उडवायला चेस्ट येण्यासाठी. माझं चिकन रेडी आहे बाबा. आपण हिचं चिकन कोंबड्या काय घरात पाळला काय? गावरान कोंबडीचं चिकन रेडी आहे. हा, तर गावरान तिला चिकन आवडते, ती एकमेव व्यक्ती तिला मटण आवडत नाही बाबा, मला मटण नाही आवडत. ते बघ खोबरं तुझ्यासाठी काढले बाजूला. काळ्या मसाल्याचं बनवते काही. हो, काळ्या मसाल्याचं बनवते. मटन शेक चिकन शेक. ते बच्चू नको देऊ तिकडे जा. माझं बाळ बिचारं घाबरलं. एवढे अख्खे माणसं किचन मध्ये घुसले, दार 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 चाललंय कार्यक्रम. जस काय. आहे, इथं जर मस्त काय आहे. केलं 2 BHK मध्ये आहे, मोठं किचन आहे ना. हा, एवढं advantage आहे. ते छोट्या ह्याच्यामध्ये काहीच करता आलं नसतं तर. बाकीच्या याच्यामध्ये खुलतं. आता शीतलच्या इथे गेलं का तुझ्या इथे गेलं तरी तू असे बनवतात जस काय हॉटेल टाकलंय आणि ऑर्डर चालेल. हॉटेल वहिनी साईडचा फील येतोय. तसंच काय ना. आणि हे मॅनेजर बघा काय हा, असली कामं जमत नाही आपल्याला. आजो ये भाजी देखो इनका. मग असं पिऊन पाहू दे रे. झालं का असं? नाही आमचं मीठ टाकायचं काहीच नाही झालं अजून. बस नाही एवढं पुरेल सगळं. बिचाऱ्याला कांदा कापायला ठेवलं. सगळ्यात अवघड काम त्याला दिलं ना. सगळ्यात इझी कामे कांदा कट करणं. किती डोळ्यात पाणी येते बिचारा, किती रडतोय कांदा लवकर. आणि हे बघा किती इझी काम घेतले, फक्त हलवायचे काम घेतले. कामं करतो. सूरज कुठे गेले? त्यांनी सगळ्यात मोठं काम घेतलंय. हवा घेत आहेत नुसतं निवांत हवा घेत आहेत. हवा घ्यायची चालली होय. इथे पूर्ण असं तर मम्मा ऑन ड्युटी. तर आम्ही इथे बसलेलो आहोत बाळाला सांभाळत. आमची समर्थ बघा काय चाललंय. सगळी टोपी खाली असलेली आहे, आता झुंप आलेली आहे. भाकऱ्या ऑलरेडी झालेल्याच आहेत, फक्त आता राहिले प्रश्न तो मटण करायचा. मटण तर आहोत बनवणार होते आणि चिकनला योगिताला चिकन आवडतं, ती तिच्या पद्धतीने काळ्या मसाल्याचं चिकन बनवते. आणि बाकी काही छोटी मोठी हेल्प लागते ती सोनालीन ते करतायत. बाकी आम्ही बसलो. तर मला बाळाला झोपायचं आहे. तिला टायमिंग झालं आहे 8 वाजले. तिचा आजचा टायमिंग झोपायचं आहे. 7लाच झोपते वगैरे. एक झोप झाली, आता तिला झोपवायचं आहे. आणि आता वाट बघते शीतल त्यांची ते कधी येतात. मासे वगैरे तर ह्यांनाच बनवतात, तर मला तर बनवताच येते. मी खात पण नाही, मी रस्सा वगैरेच खाते ते माहिती आहे. आमची बॉल झोपायची होती. शमट. मॅडम खूप लवकर आलात आपण. हो का शरू? काय रे? नाही कोंबडीच काढलं होतं. इथे लागले बघ काळ सगळं. आता परत यांना काय काम दिलं? काकडे किसायचं काम दिलं ना. कोशिंबीर करायचं. बिचाराला किती अवघड काम देतात आणि स्वतः नुसते टेस्टिंग करतायत. त्या बिचाराला किती कामं दिलेत रे तुम्ही? तेच ना, एकट्या हाताने काय काय करायचं सांग, विचार जरा. बघ ना. नितीन गित्ते साहेब कुठे गेले? गेले ऑर्डर सोडून. मॅनेजर इन्स्ट्रक्शन्स लाईक बॉस. माझ्या बाळाला काय सांभाळायला लागत नाही. टीव्ही लावून दिलं होतं. आई वाव, सुरूचा हेअरकट केला. सगळे अरे होय कुठं वाटत होतं वेळ लागेल परत. भाकरी कर ना तू. ठेवली शेवटी. नाश्ता आराम कर, खाऊन झालं का आम्ही बसतो बाहेर. ती म्हणते पटापट येते. बघ बरं. लहान बाळासारखे सगळे बसले, सगळे कार्टून बघताय. तुझं काही खरं नाही, तू लक्षच नाही.
लहान पोरांचं सगळं बघत बसले हे बिचारे सगळे. हे बघा सगळे लाईन बसले कार्टून पाहत बसले. वर्कर म्हटले ना तुम्हाला ती शीतल काय म्हणली वर्कर. सांगते काम करायला. वा 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 फिश मॅरिनेट झालं शीतल जे वर्कर म्हणले ना आणि ते कार्टून बघत बसलेत. जे वर्कर बोललेत ना त्यांना आता भांडी धुवायला लावायची. तिथं यांनी फिश मॅरिनेट करून ठेवले त्यांच्या पद्धतीने. फक्त हे सगळं संपलं पाहिजे. ही मगासपासून सारखी मला कोथिंबीरच कापताना दिसत आहे. अरे बिकॉज कोथिंबीर इज माय फेवरेट पार्ट. हा गार्निशिंग साठी. हा आणि ते सगळ्यात टेस्ट येते सगळ्या नाही का त्याच्यामुळे मला अंदाज येईल काय कमी असतं. बिचारे या तिघांनी खूप मेहनत घेतलेली आहे अख्ख्या पार्टीमध्ये. आणि हे सगळे नुसते बसलेले आहेत बिचारे. साहित्यांना सगळ्यांना काट कसलं कार्टून बघत बसले. हाय या बाळाला काही हे सगळ्यात छोटं बाळ आहे. त्या आळणीला थोडीशी फोडणी दिली असते. काय म्हणतात तू म्हणतो मी तर त्यांच्यावर लक्ष ठेवते. मी बिचाऱ्यांना असं मोटिवेट करते. तुम्ही खूप छान करू शकता, खूप छान करू शकता. कारण काय होतं माहिती का आम्ही ते पण टाकले होते पण ती 1 तास मी आता उभी राहिली मदत गेली बापरे मला आवडतं किती भंगार झालंय राव. नाही तू छान दिसते. डोंट वरी. बट माझा तिला हे ऐकायचं होतं मगापासून. किती कॉम्प्लिमेंट देते बा. तिला किती कॉम्प्लिमेंट देते बा. असं करते म्हणून बघा. फक्त व्हिडिओ याच्यासाठी कोणाला स्थळ असेल तर सांगा. खूप छान प्रकारे व्हिडिओ चालू दुसरं काय काम नाही करायचं. खूप छान प्रकारे कोशिंबीर वगैरे करत आहे. तर तुम्ही बघू शकता नवरदेव किती छान प्रकारे घर सांभाळू शकता. त्याच्यामुळे स्थळ असेल तर आम्हाला सांगा. स्थळासाठी या मॅडमला तुम्ही भेट देऊ शकता. ही मोठी वहिनी असणार आहे तुमची. नवरदेवाचे भाऊ आलेले आहेत. हे काहीच हे फक्त बाळ सांभाळायचं काम करतात. जास्त करून काम करतात. ते खाल्लं उठते ते बरं. खालून कुठून आहे काय हे दिसलंच नाही मला. ते काय बंद केलं वहिनीचं आवाज येत नव्हता. इकडे बघा शेफ इकडे बघा. शेफ इकडे बघा. शेफ इकडे बघा. शेफ इकडे बघा. अरे मी शेफ प्रत्येक वेळी शेफ का म्हणजे माहिती आहे फक्त व्हिडिओ काढायला करतो बनवतो. सुकून की जिंदगी. मला स्नॅप पाठवा. साईडला तेल टाकलं पाहिजे ना. टाकायचं ना दुसरं हे ठेवलं. बघा कशी डान्स करते. बस बस हां बस बस मी इथं बसतो. बस 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 हां बस बस बस. बच्चू ते कोणी खाणार? कोण खाणार सोनपापडी? हॅलो काय नंतर पनीर कांदा लिंबू काय झालं? टाटा करतो. येस बच्चू. काय बाळा? देतो. कसं झालंय सगळं शेफ? चिकनच खाल्ले अजून फिश खायचे. पाहिजे ते घे. ते व्हेजिटेरियन पर्सन. तुम्हाला घ्या. ओ कसं झालंय? भारी झालं. वा वा वा. वा मस्त बढिया. माशी 100 out of 100. शेफ मटणात थोडी मीठ कमी आहे. कशामध्ये? दादा तुला तिकडं बॉडीचा प्रॉब्लेम नाहीये. तिकडे जीभ जड आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. नाही ना. दाखव.
बायकांचं जर लय लागत असतं तेव्हा ह्या मेन लोकांनी किंवा काय म्हणतात नवऱ्या लोकांनी लय टेन्शन घेतलं असतं तेवढी ढेर पुढे आलीच नसती. आता ढेरचं नाव. लग्नाच्या वेळेस एकदम लुकडे लुकडे होते. लग्नाच्या टाइमला लग्न झालं डेअरीच नव्हती लग्न झालं तर आता डेअरी आली बघ. काय ढेरी? म्हणजे त्यांनी असं करून दाखवायची आणि मला डेअरी आली. नाही ना काही टेन्शन घेत नाही. माणसं लोक अजिबात टेन्शन घेत नाही कसलं. बिकॉज सगळ्या बायका भेटतात बरोबर ना. हा आणि आमची वजन कमी होत आहेत. माझं बघ लाईव्ह एक्झाम्पल आहे मी. हेच सांगतो मी. हे काय म्हणते? मग मी किती लुकडी झाली. व्हिडिओ काढते. नाही अगं तसं नाही. पॉईंट काय तर तिचं बोलणं कट होईल म्हणून तिचं पण घेते. पनीरची भाजीचा डब्बा जो आहे ना, बिचारी आता या मॅडम आता काम करतायत. मला भांडे घासायचे दाखव त्यांना मला किती भांडे घासायचे. सोनाली किती भांडे किती भांडे घासायचे आहेत, किती क्लीन करायचे बघा. तोंडात बोट घालायचे. तोंडात बोट घालायला आवडतं का बरं? झोप आले चुकून घ्यावा ना माणसाने. झोप आले चुकून घ्यावा ना माणसाने. आता तोंडात बोट काय घालते खेळते काय? कोण सांगतं तोंडात बोट घालायला? कोण सांगतं तोंडात बोट घाल? कोण सांगतं तोंडात बोट घालायला तुला? हो ते बघ हात घातलं पूर्ण. असं नाही करायचं ना. शान आहे तू शान आहे ना. मग असं करतात का? झोपी आली ना तुला? झोपी जायचं. हो झोप आलं झोपी जायचं ना. कशाला तुला तोंडात कशाला बोट घालायची बघ? लहान बाळ झोप आली माझ्या. हो झोपायचं. अब्बू अब्बू करते. अब्बू 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 काय करते? अगो अगो.